हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज मी इथे कर्नाटक TET पेपर 1ची बुकलेट घेतली आहे आणि मी एक्सप्लेन करणार आहे मराठी लँग्वेज पेपर फर्स्ट मराठी लँग्वेज. ठीक आहे, लँग्वेज फर्स्ट आणि पेपर फर्स्ट ऑल्सो. ठीक आहे, मी इथे 2023ची बुकलेट घेतली आहे. तर आता पाहूयात किती मार्काचा असतो, टाईम किती असतो आणि हा व्हिडिओ खास करून ज्या विद्यार्थ्यांसाठी आहे की कर्नाटकातील मराठी विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे, आणि जो कोणी फर्स्ट टाईम TET देत आहे, किती सब्जेक्ट असतात, कसा द्यावा, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी देखील आहे. ठीक आहे, तर आता पाहूयात. मॅक्झिमम मार्क्स 150 असते. टाईम देखील 150 मिनिटच असतो. इथे इथे पहा 9:30 AM टू 12 PM. ओके, मॅक्झिमम टाईम 2.5 hours. ठीक आहे, आता पाहूयात सब्जेक्ट कोणते कोणते असतात. मेन सब्जेक्ट तरी मराठी लँग्वेज, ज्यांची मराठी लँग्वेज फर्स्ट लँग्वेज मराठी आहे तो मराठी निवडेल इथे, आणि ज्यांची फर्स्ट लँग्वेज कन्नड आहे तो कन्नडा घेईल हा इथे. ठीक आहे, आता आपली पार्ट 1 मध्ये फर्स्ट लँग्वेज मराठी आहे. सेकंड लँग्वेज आपल्याला इंग्लिश निवडावंच लागेल, कारण सेकंड लँग्वेज कंपल्सरी आहे. आणि थर्ड ते CDP, फोर्थ मॅथमॅटिक्स आणि फिफ्थ EVS. पेपर फर्स्टमध्ये EVS असतो. मे बी हे पेन थोडं दिसत नाही आहे डार्क, मी रेड कलर चॉईस करते. पेपर टू मध्ये सायन्स असतो. ठीक आहे, जर कोणी पेपर 1 देत असेल तर त्या विद्यार्थ्याला EVSचा अभ्यास करावा लागेल. जर कोणी विद्यार्थी पेपर 2 ची प्रिपरेशन करत असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी सायन्स हा गरजेचा आहे. ठीक आहे, आता पाहूयात. मी फर्स्ट लँग्वेज मराठी एक्सप्लेन करणार आहे. इथे कशी असते, म्हणजे कसे क्वेश्चन्स असतात, डिफिकल्ट लेवल पाहूयात आपण. खूपच इझी आहे हा पेपर. इथे पहा, एक उतारा आहे. एक उतारा दिलेला असतो आणि त्यात 1 to 8 क्वेश्चन. इथे क्वेश्चन क्रमांक देखील मेन्शन केलेला आहे की 1 ते 1 ते 8 क्वेश्चन या उतार्यातून आलेले आहेत. ठीक आहे, आणि दुसरा पाहूयात. इथपर्यंत 8 क्वेश्चन या उत्तरातून आलेले आहेत. आणि सेकंड सूचना काय दिलेली आहेत, प्रश्न क्रमांक 9 to 15. ठीक आहे, खालील कविता. आता इथे कविता आहे, या कवितेतून आपल्याला 9 to 15 क्वेश्चन आलेले आहेत असं सूचना त्याने दिलेली आहे. ठीक आहे, 9 to 15. ओके, खाली जाऊ नये आताच. मी वरचे क्वेश्चन सॉल्व्ह करते, मग खाली आपण पाहूयात 15 to up to 30 कोणते कोणते क्वेश्चन आलेले आहेत. आता पाहूयात. सॉरी. ठीक आहे, हा उतारा आहे. ओके, मी माझा एक सजेशन द्यावं इच्छिते की अगोदर उतारा पुरा वाचण्या अगोदर हा जो मराठीचा पेपर आहे ना, खूप टाइम कंझ्युमिंग आहे. कारण याच्यात उतारा वाचण्यात इतका टाइम आपला जातो ना, वेस्ट खूप जातो आपल्याला. मग मॅथ सॉल्व करताना खूप टाइमच पुरत नाही. तर मी असे सांगेल की अगोदर क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन पाहिल्यानंतर लगेच आपण आता माणसाने माणसाशी याप्रमाणे वागले पाहिजे. इथं काय आलेलं आहे, माणसाने माणसाशी. तर उतारात फक्त हे एकच शब्द हुडकायचे की कुठे आलेला आहे हा. ठीक आहे, जर सपोज आपण उतारा अगोदर वाचला. ठीक आहे, उतारा अगोदर वाचला, मग नंतर आणि क्वेश्चन वाचायचं, मग आणि रिपीट उतारा वाचायचं. हे कितीदा आपण हर एक क्वेश्चन आला आणि रिपीट तेच उतारा वाचणार नाही. त्याच्यामुळं टाइम खूप जातं याच्यात. अगोदर आपण क्वेश्चन वाचून घेऊयात, मग नंतर उतार्यात पाहूयात. इथे पहा, फर्स्ट क्वेश्चन आहे, माणसाने माणसाशी याप्रमाणे वागले पाहिजे. ठीक आहे, मी इथे अगोदरच टिक घालून घेतलेली आहे आणि हा टिक मी उतारातून वाचून ऑफकोर्स घातलेला आहे. आणि पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते जे मी टिक घातलेले आहे ना, पुढचे क्वेश्चन्स ना,
चला पाहूयात. पहिला क्वेश्चन आहे, माणसाने माणसाशी याप्रमाणे वागले पाहिजे. आता पाहूयात उत्तरात कुठे आलेलं आहे माणसाने माणसाशी. फर्स्ट लाईन मध्ये झालेला आहे माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे. तर आपला आन्सर आहे माणसासारखे वागणे. आपला आन्सर माणसासारखे वागणे. सेकंड पाहूयात, प्रत्येकाने हा धर्म पाळला पाहिजे असे लेखकास वाटते. फर्स्ट ऑप्शन मानवतेचा, असत्याचा, अमानवतेचा, अधर्माचा. तर इथं प्रत्येकाने हा धर्म पाळायला पाहिजे. इथं कुठे आलेला आहे पाहूयात. त्याच्यावर प्रेम करणे हाच मानवाचा खरा धर्म. प्रत्येकाने हा धर्म पाळायला पाहिजे. तर कुठला धर्म? मानवाचा. ठीक आहे. तर इथं पहा मानवतेचा. थर्ड क्वेश्चन पाहूयात, कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन करून त्यांच्या जगण्याची जिद्द यांनी वाढवले. इथे बाबा आमटेचं नाव आलेलं आहे. कुष्ठरोगांचेच म्हणलेले आहे ना क्वेश्चन मध्ये, तर की ज्या महान व्यक्तीने आपले सारे आयुष्य मानव सेवेसाठी खर्च केले आहे. मदर तेरेसा ह्या युगोस्लाव्हियन असूनही भारतीय अनाथ अपंग मुलांची माता बनल्या. सारे आयुष्य त्यांनी अशा मुलांसाठी खर्च केले. बाबा आमटे आणि कुष्ठरोगांचे. इथे क्वेश्चनात आलेला आहे कुष्ठरोग, तर बाबा आमटे याचा आन्सर आहे. ठीक आहे. फोर्थ क्वेश्चन, वाळवंटात पोळत असलेल्या दलित मुलाला याने उचलून घेतले. वाळवंटात आता आपल्याला हुडकायचं आहे वाळवंट. तर उत्तरात पाहूयात वाळवंट कुठे आलेला आहे. अशा बांधवासाठी खऱ्या अर्थाने आनंदवन स्थापन करून त्यांच्यातील हरवलेला आनंद आणि त्यांना पुन्हा मिळवून दिला. त्यांच्याच मूल्यांनी प्रकाश व विकास यांनी वडिलांचाच वारसा पुढे चालवला. त्यांच्या सुना देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मानवता धर्म निभावण्यासाठी सिद्ध झाल्या. तर इथे कुठेच वाळवंट आलेलं नाही आहे. मला इथे दिसते वाळवंट. संत एकनाथाने वाळवंटात, तर इथे एकनाथाचं नाव आलेलं आहे, संत एकनाथजी. फिफ्थ क्वेश्चन पाहूयात, सर्व संतांनी या धर्माचे शिकवण दिली आहे. कोणत्या धर्माची? तर या उत्तरात फक्त मानवता हा एकच दिसून येईल, त्याच्यामुळं मानवता धर्माची शिकवण दिली आहे. तर 6वा क्वेश्चन, भारतातील अनाथ अपंग मुलांची माता या बनल्या. तर मी आताच वाचले मदर तेरेसा. ओके. तर याच्यातून या उत्तरात एकही ग्रामरचा क्वेश्चन आलेला नाही. ही एक खूप चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. ज्या विद्यार्थ्यांना ग्रामर जमत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली गोष्ट आहे. नाहीतर इथेच 1-2 मार्क्स गेले असतील. 7वा क्वेश्चन पहा, माणसाने माणसाच्या या भिंती उभ्या केल्या आहेत. ओके. हा आन्सर आहे पंथ, धर्म, उच्च आणि निश्चितेच्या. ठीक आहे. वरील उतार्यास योग्य शीर्षकी आहे. वरील उतार्यास फक्त मानवताचाच हा या उतार्यात सांगण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं आन्सर आपला झाला मानवता. आता पाहूयात पुढचे क्वेश्चन 9 to 15 या कवितेत. ओके. अश्रू भरल्या आयुष्यावर हसायचे, चित्रावरले डाग धुळीचे पुसायचे, मनासारखे कधी न काही होत इथे, आपण आपल्यावरती रुसायचे. खूप छान सुंदर कविता आहे. ठीक आहे. उघड्या डोळ्यांनी ओवाळीत अंधाराला आयुष्याच्या जीर्ण गोधडीत घुसायचे. आता मी पुरा ही कविता वाचत नाही, आपण क्वेश्चन कडे वळूयात. या कवितेत आयुष्याची गोधडी अशी झालेली आहे. तर इथेच मी आता वाचली गोधडी इथं आलेली आहे. उघड्या डोळ्यांनी ओवाळीत अंधाराला आयुष्याच्या जीर्ण गोधडीत घुसायचे. तर इथे जीर्ण आपला आन्सर आहे जीर्ण. क्वेश्चन नंबर 10वा, कवीच्या मते पुतळा प्रतिमा यात हे करायचे नाही, तर फसायचे, घुसायचे, दिसायचे, रुसायचे. तर आपला करेक्ट आन्सर आहे फसायचे. इथे पहा, प्रतिमा कशात नाही फसायचे, पुतळा प्रतिमा. तर हाच क्वेश्चन इथे आलेला आहे.
आता 11वा क्वेश्चन पाहूया. कितीही वाटले जी जावे तरी, जोवर डॅश नाही तोवर येथेच बसायचे. आज्ञा, याचा करेक्ट आन्सर आहे आज्ञा. पाहूयात उत्तरात कुठे आलेला आहे आज्ञा. इथे पहा, किती वाटले आता निघावे खेळ पुरे, जोवर आज्ञा तोवर येथे बसायचे. ठीक आहे, इथे आलेला आहे करेक्ट आन्सर. 12वा क्वेश्चन पाहूयात. कवीच्या मते मनासारखे काहीही झाले नाही तर आपण आपल्यावरती रुसायचे नाही. ठीक आहे, हा देखील इथेच आलेला आहे. इथे पहा, आपल्यावरती रुसायचे नाही. ठीक आहे. चित्रावरील 13वा क्वेश्चन. चित्रावरील याचे डाग पुसायचे असे कवीने सांगितले आहे तर धुळीचे डाग पुसायचे, हे फर्स्ट पॅरामध्येच आलेलं आहे. ओके, इथे खूप छान एक गोष्ट आहे की जेवढे क्वेश्चन सांगितले तेवढे क्वेश्चन दोन्ही उत्तरात आलेले आहेत. आता पाहूयात की काय एखादी ग्रामरचा भाग आलाय का. आयुष्याच्या जीर्ण गोधडीत घुसायचे या ओळीत अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप आहे. इथे पहा आलेला आहे ग्रामरचा एक क्वेश्चन. ग्रामरचा क्वेश्चन आहे हा. आयुष्याच्या जीर्ण गोधडीत घुसायचे या ओळीत सामान्य रूप. आयुष्याचा इथे पहा अंडरलाईन, आयुष्याचा जो अंडरलाईन आहे इथं, आयुष्याचा सामान्य रूप काय आहे. फक्त आयुष्य, आयुष्यालाच आयुष्याचा असं म्हटलेलं आहे ना, त्याच्यामुळे आयुष्य. या कवितेला योग्य शीर्षक हे आहे निष्काम. करेक्ट आन्सर आहे. आणि आता झाले 95 झाले या कवितेतून येणारे. आता पाहूयात, आता थोडी CDP असते, मराठी CDP अँड काही ग्रामरचा भाग असतो. आता याच्या पुढे 16 to 30 क्वेश्चन. ओके, आता पाहूयात पुढील शब्दांच्या आकार विल्हे क्रम. आता पाहूयात ऑप्शन 1 संचय, संरक्षण, संरक्षण, संयम, संज्ञा. ऑप्शन सेकंड संज्ञा, संचय, संयम, संरक्षण. संचय, संशय, संज्ञा, संरक्षण, संयम. आणि संज्ञा, संयम, संरक्षण आणि संशय. आता आपला ऑप्शन करेक्ट आहे फोर्थ ऑप्शन, संज्ञा, संयम, संरक्षण आणि संशय. आता पाहूयात 17वा क्वेश्चन. च, छ, ज, झ या वर्णांना अ लावून जो उच्चार होतो त्याला असे म्हणतात. चला च प्लस अ, च. आता आपण असं उच्चार करताना अ लास्टला येतो ना, आणि छला छ अ लास्टला येतो, जला ज आणि झला देखील अ येतो लास्टला. ठीक आहे, तर याला आपला करेक्ट आन्सर आहे दंत तालव्य. आता पाहूयात 18वा क्वेश्चन. दुष्परिणाम, दुष्परिणाम या शब्दाचा संधी विग्रह हा आहे. तर इथे संधी हा देखील ग्रामरचा क्वेश्चन आहे. मी ग्रामर असं जी लिहिते. ठीक आहे, आता पहा आपला करेक्ट आन्सर आहे दु प्लस परिणाम. ठीक आहे, 19वा क्वेश्चन. सामान्य नाम हे डॅश असते. सामान्य नाम हा जातीवाचक नाव असते. ओके, हा देखील ग्रामरचा भाग आहे. आता पहा 20वा क्वेश्चन. यमनस भलग, यमनस भलग हे गण या व्रताचे आहेत. हे गण जे आहे ना, हे शिखरिणी व्रताचे आहेत. आपल्याला गण हे एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण हर एक एक्झाममध्ये TETच्या हर एक एक्झाममध्ये एक गणचा क्वेश्चन आलेलाच आहे. आणि आपण जिथे बी हरिणी भुजंग प्रियात, जर आपल्याला शिखरिणी एक माहीत नाही आणि हे तिन्ही माहीत असेल तर लास्ट शिखरिणी एक उरेल ना, तर आपला ऑप्शन हेच असेल. आता आपण ते घालू शकतो. तर याच्यासाठी आपल्याला हा जे 3 क्वेश्चन, हे 3 ऑप्शन आहेत ना, याचे गण लक्षात
आले पाहिजे. 21वा क्वेश्चन पाहूयात. व्याख्यान पद्धतीचा हा दोष नाही. तर ऑप्शन 1 विद्यार्थी निष्कर्षीय बनतात. अवधानाचे केंद्रीकरण होत नाही. दुर्मिळ माहिती सहज देता येते. वेळेचा अपव्यय होतो. तर व्याख्यान इथे पहा, व्याख्यान पद्धतीचा दोष नाही म्हणे येते. ठीक आहे, तर दुर्मिळ माहिती सहज देता येते. तर हा गलत ऑप्शन आहे, त्याच्यामुळे हाच करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, थर्ड ऑप्शन इज करेक्ट आन्सर. आता बघा 22 क्वेश्चन. अध्यापन कला आहे की शास्त्र? ते थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे, थोडं समजायला वेळ लागेल. अध्यापन कला आहे की शास्त्र आहे म्हणे. आता ऑप्शन पाहूयात. कला, शास्त्र, दोन्हीही नाही, दोन्हीही बरोबर. अध्यापन ही कलाही आहे आणि शास्त्रही आहे. आता आपला ऑप्शन असा म्हणतो करेक्ट ऑप्शन. ठीक आहे, तर करेक्ट ऑप्शन हे आहे 23 क्वेश्चन. या कारणामुळे अध्ययनाच्या व्यक्तिमत्वावर इजा होणार नाही याची खबरदारी शिक्षकांनी घेतली पाहिजे. तर कोणत्या कारणामुळे अध्ययनाच्या व्यक्तिमत्वावर इजा होणार नाही अशी एक काळजीपूर्वक घेतली पाहिजे ना, काळजी घेतली पाहिजे असा हा क्वेश्चन म्हणतो. ठीक आहे, अध्ययन फर्स्ट ऑप्शन, सेकंड ऑप्शन शिक्षेमुळे, थर्ड ऑप्शन अध्ययनामुळे, तर फोर्थ ऑप्शन अवांतर वाचनामुळे. तर इथे आपला करेक्ट आन्सर होतो शिक्षेमुळे. ठीक आहे, आता 24th क्वेश्चन. पियाजे यांनी बालविकासाचे इतके टप्पे सांगितले आहे. तर पियाजे यांनी बालविकासाचे फक्त 4 टप्पे सांगितले आहे. ठीक आहे, पावलाव या शास्त्रज्ञाने अभिजात अभिसंधान हा प्रयोग प्रथमच या प्राण्यावर केला. तर कोणत्या प्राण्यावर पावलावने एक अभिजात अभिसंधान म्हणून प्रयोग केलेला आहे? तर हा प्राणी आहे कुत्रा. ठीक आहे, पौगंडावस्थेचा कालखंड साधारण काय असतो? तर आपला ऑप्शन आहे करेक्ट 12 ते 14 वर्ष. 27वा क्वेश्चन पहा. शिक्षकाचे हावभाव, आवाजातील चढ उतार, संवेदन लक्षण व बोलण्याच्या पद्धतीत बदल यांचा समावेश यामध्ये होतो. तर शिक्षकाचे हावभाव, शिक्षकामध्ये जो बदल येतो तर याच्यामध्ये समावेश, तर शिक्षकांचे हावभाव, आवाजातील चढ उतार, संवेदन लक्षण, बोलण्याच्या पद्धतीत बदल यांचा समावेश यामध्ये होतो असं म्हणण्यात आले. तर आपला ऑप्शन चेतक बद्दल कौशल्य, सेकंड ऑप्शन संप्रेषण कौशल्य, थर्ड ऑप्शन प्रबलन कौशल्य आणि फोर्थ ऑप्शन कथन कौशल्य. तर आपला राईट आन्सर आहे चेतनबद्ध कौशल्य. ओके, लास्ट 28, 29 आणि 30 इतकेच क्वेश्चन आहेत. ओके, शिक्षण म्हणजे केवळ उपजीविकेचे वा उदरनिर्वाहाचे साधन नव्हे हे विधान बरोबर आहे की चूक आहे? हा बरोबर आहे. ठीक आहे, आता पाहूयात 29 क्वेश्चन. हे अंतिम प्रगतीच्या टप्प्याचे शेवटचे टोक आहे. अंतिम प्रगतीच्या टप्प्याचे म्हणे. आता पाहूयात ऑप्शन पठारावस्था, जलद गती, शारीरिक परिसीमा, प्रगतीचा टप्पा. प्रगतीचा टप्पा तर शेवटचा टप्पा होऊ शकत नाही, कारण आपण किती वयस्कर झालो तर नवीन नवीन गोष्टी शिकतच राहतो ना, त्याच्यामुळे हे तर होतच नाही. आन्सर रॉंग आहे आणि आपला आन्सर करेक्ट आहे शारीरिक परिसीमा. सॉरी. आता वॅटसन 30 क्वेश्चन. वॅटसन या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने या साली वर्तनवादी विचारसरणी मांडली. तर आन्सर करेक्ट आहे ते हा. जर तुम्हाला आणखी एक मराठी पेपर 2 चा जर
पेपर 2चा मराठी पेपर जर पाहायचा असेल तरी मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हा देखील कळवा. जर काही डाऊट असेल तर नक्की सांगा आणि मी जर कुठे चुकली असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा मला. ओके. डू सबस्क्राईब ऑल्सो. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा.